नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आज भंडारा तालुक्यातील इटगाव पुनर्वसन या ठिकाणी सत्य पोलीस टाइमची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत तर आपण तेथील परिस्थिती, येथील शिक्षण समितीचे पदाधिकारी आहेत, येथील नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, आपलं नाव काय आहे? माझे नाव चंद्रशेखर कोठारे आहे आणि 6 महिन्यापासून या ठिकाणी एक देवतारे सर म्हणून होते, त्यांनी 6 महिन्यापासून ते रिटायरमेंट झालेले आहेत। आम्ही प्रशासनाला बोलून आतापर्यंत शिक्षक अजून या ठिकाणी आलेले नाही। त्याच्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेला आहे की जेपर्यंत शिक्षक येणार नाही तेपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांच्या टीचरसुद्धा काढू शकतो। प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ आम्हाला 1 महिन्याच्या आत आम्हाला शिक्षक या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्हाला कुठला तरी पर्यायी मार्ग काढावा लागेल, याची प्रशासनाने दखल घ्यावी। काय नाव आहे तुमचं? मी ललित मेश्राम, ग्रामपंचायत इटगावचा सदस्य आहे आणि 6 महिन्यापासून आपल्या गावाला शिक्षक उपलब्ध नाही। 4थ्या वर्गापर्यंत 4 वर्ग तुकडे आहेत या गावामध्ये आणि समस्या अशी आहे की एका शिक्षकाने 4 वर्ग कसे सांभाळावे या दृष्टिकोनातून पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पटसंख्या, या शाळेची पटसंख्या किती आहे? 40-45% पटसंख्या आहे या शाळेमध्ये। आणि दुसरी गोष्ट, हा पुनर्वसित गाव असल्यामुळे ही समस्या एवढी महत्त्वाची आहे की आता एवढे दिवस झाले तरी शिक्षक उपलब्ध नाही। कोणत्या पद्धतीनं पोरांनी शिक्षण घ्यावा, आम्ही याकडे पत्रव्यवहार वगैरे केलेला आहे प्रशासनाला, पण कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये जर का 1 महिन्यामध्ये जर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून दिला नाही प्रशासनाने, तर आम्ही रस्त्यावर उतरू किंवा शाळेला कुलूप लावू आणि हा मार्ग कशा पद्धतीने निघेल त्यामुळे त्यांनी तात्काळ प्रयत्न करून आम्हाला 1 महिन्यामध्ये शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी प्रशासनाला विनंती आहे आमची। मी संजीव भांबोरे, सत्य पोलीस टाइम्स, इटगाव पुनर्वसन। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।